पेठवडगाव इथल्या कोल्हापूर रोडवरील गणेश मंदिरासमोर सचिन दत्तात्रय कदम हे राहत असून पुणे इथं नातेवाईकांचा लग्न समारंभ असल्यानं शुक्रवारी दुपारी ते घराला कुलूप लावून सहकुटुंब पुण्याला गेले होते। या घरावर चोरट्यांनी पाळत ठेवत अज्ञातानं शनिवारी मध्यरात्री कुलूप तोडून घरात प्रवेश केला। बाजूला असलेल्या खोलीमध्ये प्रवेश करून तिजोरी कटावणीनं उचकटली। अज्ञातांनी लॉकर तोडून त्यामधील लहान मुलांच्या 2 चेन, लहान 4 अंगठ्या, कोल्हापुरी साज, सोन्याचा हार, गोल हार, मोहनमाळ, गंठण, चांदीची नाणी, ठेवपावती, कानातील फुले असे सुमारे 20 तोळे सोन्याचे दागिने आणि 2 लाखाची रोकड असा सुमारे 18 ते 20 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। दरम्यान दत्तनगरमधील बाबासो नामदेव पाटील हेही आपल्या कुटुंबियांसह शाहूवाडी तालुक्यातील विरळे या ठिकाणी गेले होते। अज्ञातांनी शेजारी असणाऱ्या घरांना कड्या घालून पाटील यांच्या घरातील तिजोरीमधील 4 ग्रॅमची अंगठी, सोन्याचे मणी आणि रोख 17,000 रुपये असा पाऊण लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। या घरफोडीच्या घटनेनंतर वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले, स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, संतोष माने, शहाबाज शेख, रवींद्र करमळकर यांच्या पथकानं घटनास्थळी भेट दिली। श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं। याबाबत वडगाव पोलिसात गुन्हा दाखल झालाय।